न्यूज इंडिया 27 नव्या पिढीचं नवं माध्यम। CSR निधीबाबत पारदर्शकता हवी। महाराष्ट्र NGO समितीची पत्रकार परिषद। महाराष्ट्र NGO समितीच्या वतीने शासकीय विश्रामगृह येथे पत्रकार परिषद आयोजित करण्यात आली। या परिषदेत CSR अर्थातच कॉर्पोरेट सोशल रिस्पॉन्सिबिलिटी निधीच्या वापराबाबत पारदर्शकता आणण्याची मागणी करण्यात आली। यामागे शैक्षणिक संस्था, खासगी कंपन्या आणि स्वयंसेवी संस्थांमार्फत सामाजिक कार्यात प्रभावी बदल घडवून आणण्याचा उद्देश आहे। शिक्षण मंत्री चंद्रकांत दादा पाटील यांच्या सूचनेप्रमाणे शैक्षणिक संस्थांनी CSR निधीच्या योग्य वापरासाठी स्वतंत्र अधिकारी नियुक्ती करावा। त्यामुळे निधीचा विनियोग योग्य पद्धतीने होईल असे समितीचे म्हणणे आहे। महाराष्ट्रात वार्षिक सुमारे 16 कोटी CSR निधी खर्च होतो। मात्र हा निधी खरोखर कुठे वापरला जातो याबाबत माहिती उपलब्ध नसते। त्यामुळे राज्यस्तरीय चौकशी समिती स्थापन करून निधीचा विनियोग तपासावा अशी मागणी यावेळी करण्यात आली। महाराष्ट्रात 5,809 कंपन्यांमार्फत अंदाजे 5,497 कोटी 3 लाख रुपयांचा CSR निधी उपलब्ध आहे। त्यापैकी नाशिक जिल्ह्यातच 2018 ते 2024 या 6 वर्षात 35 कोटी 97 लाख 45 हजार इतके रुपये खर्च झाल्याचा दावा समितीने केलाय। मात्र या निधीचा प्रत्यक्ष उपयोग कुठे झाला हे आजच स्पष्ट नाही। CSR निधीचा योग्य वापर करून तो गरजूंना मिळावा आणि सामाजिक संस्था सक्षम व्हाव्यात हाच महाराष्ट्र NGO समितीचा मुख्य हेतू आहे। यासाठी शासनाने त्वरित पावले उचलावीत अशी ठाम भूमिका समितीने पत्रकार परिषदेत मांडली। नमस्कार, सुनीता मोडक, राष्ट्रीय उपाध्यक्ष, महाराष्ट्र NGO समिती। तुमचे प्रश्न आम्हाला बरोबर होते, पण कालच आमची स्थापना झाली आणि आज लगे आम्ही प्रूफ मिळवू नाही शकत। तुमच्यापर्यंत आम्ही पोहोचण्याचा एक मानस धरला आहे आणि आम्हाला काही कोणासाठी की बाबा हा चुकीचा तो चुकीचा असं म्हणायचंच नाही आहे। आम्हाला एवढंच म्हणायचं आहे की शासनाचा जो निधी आहे आणि तो निधी पुरेपूर जर कंपन्यांकडे आणि कुठल्या संस्थांकडे येत असेल तर तो निधी योग्य ठिकाणी ज्या संस्था खरंच काम करत आहेत आणि त्या संस्थांना फक्त कशाचं पाठबळ नाही आहे तर पैशांचं पाठबळ नाही आहे। जर ते पाठबळ मिळालं आणि शासनाच्या माध्यमातून तो CSR योग्य संस्थांकडे गेला तर समाजाची गरिबी दूर होऊ शकते। त्याच्यामध्ये बरेच मुलं भरपळले जात आहेत, प्रत्येकाला फी भरायला पैसे नसतात तर चांगलं स्कूल निघू शकतं। बऱ्याच लोकांना हॉस्पिटल नाही आहे, त्यांना बऱ्याच ठिकाणी नंबर लागत नाही। अगदी कॅन्सरसारखे पेशंट टाटासारख्या हॉस्पिटलला जाऊन तळमळत आहेत, तर चांगलं CSR मिळालं तर चांगला हॉस्पिटल धर्मार्थ दवाखाना निघू शकेल। ह्या उद्देशाने आमच्या समितीचं एक आम्ही ते नियोजन केलं आहे आणि त्या नियोजनाच्या माध्यमातून आम्हाला असं वाटतं की जो निधी ज्या कंपन्यांकडे येतो आहे तो निधी त्यांनी ह्या ज्या संस्था रोलमध्ये आहेत, काम करत आहेत तळागाळात जाऊन, तर त्यांना तो CSR फंड जर मिळाला तर देशाच्या सबलीकरणासाठी, राष्ट्रहितासाठी उपयोगी ठरू शकेल हे NGOचं म्हणणं आहे। म्हणून आमच्या NGOचे, महाराष्ट्र NGOचे राष्ट्र अध्यक्ष येरुडे सर, चिटणीस आपले LK डोळस सर, चिटणीस शीतल मॅडम आणि सर्व पदाधिकारी यांचं एकच म्हणणं आहे की हा योग्य पद्धतीने हा निधी समाजासाठी वापरण्यात यावा। त्यासाठी हा लढा असणार आहे आणि हा लढा जर आमच्या योग्य दिशेने आम्हाला पुरावे मिळाले तर आम्ही आंदोलनाद्वारे, पत्राद्वारे, मेलद्वारे, शासनाच्या दरबारी किंवा आम्ही मंत्रालयात सगळीकडे आम्ही हे सादर करणार आहोत आणि याचा लढा पुरेपूर देणार आहोत। थँक्यू। नमस्कार, मी युवराज येडोरे, अध्यक्ष महा NGO डेव्हलपमेंट असोसिएशन आणि महाराष्ट्र NGO समितीच्या माध्यमातून आज जी पत्रकार परिषद झाली त्या पत्रकार परिषदेमध्ये महाराष्ट्रातल्या ज्या काही NGO आहेत त्या NGOच्या बरोबर आपण संस्था बांधणीचं काम जिल्हा आणि तालुका स्तरावरती आपण करणार आहोत। या दृष्टिकोनातून जो निधीअभावी संस्था सामाजिक काम करू शकत नाही याच्यासाठी आम्हाला 2013 साली CSR निधी हा कायदा लागू केला आणि त्याच्या अंतर्गत ज्या कंपन्या इन्कममधून 2% रक्कम ही CSR अंतर्गत देणं गरजेचं आहे आणि ती देण्यासाठी ती सज्ज पण आहे। मात्र कुठंतरी चुकीच्या पद्धतीनं तो खर्च केला जात आहे। त्यामुळे आतापर्यंत 2018 पासून ते 2025पर्यंत जो काही निधी खर्च झाला आहे तो बेकायदेशीरपणे झाला आहे असा आमचा महाराष्ट्र NGO समितीच्या माध्यमातून आरोप आहे त्यांच्यावरती। मात्र काही दिवसानंतर ती माहिती आमच्याकडे पूर्ण आल्यानंतर ती सविस्तर आम्ही तुमच्यापर्यंत ती मांडू। इथून पुढे जो 2024 आणि 2025 ते 26 या कालावधीमध्ये असणारा प्रत्येक जिल्हा वाईज
1600 किंवा 1600 कोटीचा जो काही निधी आहे तो सामाजिक संस्थेंना जिल्हा स्तरावरती वाटप करण्यासाठी, त्यांची डॉक्युमेंट स्ट्रॉंग करण्यासाठी आम्ही आता इथून पुढं काम करणार आहोत. त्याच्यामुळे संस्था बांधणीसाठी जिल्हा स्तरावरती ज्या काही संस्थेने आहेत त्यांनी आमच्याशी संपर्क साधावा, त्यांची डॉक्युमेंट स्ट्रॉंग करून CSR निधी घेऊन आपण कार्य करणार आहोत. कशा पद्धतीने आपण त्यांचे आणि CSR निधी जर घ्यायचा असेल तर आपल्याला इन्कम टॅक्स डिपार्टमेंटकडून 12A ATG 10BD आणि कॉर्पोरेट लेवलला CSR हा सर्टिफिकेशन काढणं गरजेचं आहे. आणि ते सर्टिफिकेशन मिळाल्यानंतर आपण CSR ॲप्लिकेशनसाठी पात्र होतो. त्यामुळे ती डॉक्युमेंट आपण त्यांना करून देण्यासाठी मार्गदर्शन करणार आहोत. कारण परवा दिवशी 4 दिवसापूर्वी राज्याचे मंत्री महोदय आपले माननीय चंद्रकांतदादा पाटील यांनीसुद्धा संस्थेला एक आव्हान केलं आहे की तुमच्या संस्थेकडे CSR अधिकारी नेमणूक करा, जेणेकरून तुम्हाला CSR घेण्यासाठी सोपं जाईल. मात्र हा CSR जर घ्यायचा असेल तर चांगल्या पद्धतीनं आपल्याला संस्था बांधणी करणं गरजेचं आहे. आणि जर ती केली तर आपल्याला CSR मिळू शकतो आणि तो आम्ही त्यांना मिळवून देऊ शकतो. महाराष्ट्र NGO समिती.